आणि आज या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलो आहे. बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. बाप्पाचा नेहमीच आशीर्वाद सर्व भक्तांना असतो, तसा तो आम्हाला देखील असेल. बस बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली की ह्या निवडणुकीत आमच्या सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीला चांगलं यश लावू. आपण जर बघितलं तर काँग्रेसची लोक पण आज तुमच्या बरोबर दिसत आहेत. ज्या प्रकारे पत्रकार परिषद होते, मात्र इकडे काँग्रेसची लोक तुमच्यासोबत आहे, काय सांगाल? नाही, येत्या 2 दिवसात बघा, हा महाविकास आघाडीचा एक कौटुंबिक विषय आहे. येत्या 2 दिवसात त्या विषयावर चर्चा होऊन तो विषय संपून जाईल. भिवंडी लोकसभेमध्ये तुम्ही म्हटले, यावरती आपण कसं बघा, मी त्याबद्दल भाष्य करू इच्छित नाही, कारण शेवटी ते देखील इच्छुक होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते देखील लढत होते, त्यांची देखील इच्छा होती. त्याच्यामुळे ठीक आहे. आता जे महाविकास आघाडीच्या वतीनं मी उमेदवार म्हणून जाहीर झालेलं आहे आणि माझं आता कर्तव्य एकच आहे की सगळ्यांना भेटून सगळ्यांशी चर्चा करून सामंजस्याने त्याच्यावर मार्ग काढा. माझं म्हणणं आहे, तुम्ही दुसऱ्यांच्या कॉन्क्रीटवर किती दिवस उभे राहाल? तुमचं कॉन्क्रीट सांगा ना आम्हाला. मोदी साहेबांचं, अमित शहांचं, देवेंद्र फडणवीसांचं. अहो, तुम्हाला इथं लढायचं आहे. तुम्हाला आम्ही 10 वर्ष या मतदार राजांनी निवडून दिलेलं आहे. तर तुमचं कॉन्क्रीट सांगा आम्हाला. तुम्ही काय कॉन्क्रीट उभं केलं ते? का तुम्ही काय केलंच नाही? किती दिवस तुम्ही त्यांच्या आशीर्वादाने पुढे येणार, त्यांच्या आशीर्वादाने मतं मागणार? तुम्ही 10 वर्ष मिळाल्यानंतर 10 वर्षात तुमची कामं दाखवा आणि तुम्ही मतं मागा. आता असं काही होणार नाही, हे लक्षात ठेवा. दयानंद चोरगे माझा छोटा भाऊ आहे. त्या दिवशी त्यांनी देखील बाईट दिली की बाळामामा माझा मोठा भाऊ आहे. पण आमचं राजकीय जे काही आहे बघा, शेवटी तेही मागत होते, मीही मागत होतो. पण हा विषय 2 दिवसात संपून जाईल. नाही, ते बघा, आता मी बोललो तर कपिल पाटील सांगतात माझ्या पायाखालची कुठं वाळू सरकले, माझं कॉन्क्रीट मजबूत आहे. अरे, कॉन्क्रीट मजबूत आहे तर समोरासमोर लढ ना. कशाला मागून पाठीमागून वार करतो? कशाला वार करतो? जर अधिकारी आम्हाला सांगतात की आम्हाला वरून दबाव आहे, तर वरून म्हणजे काय, केंद्रीय मंत्री कपिल पाटीलच आहेत ना. हे तर स्पष्ट सांगतो ना. आणि लढत तुमची माझी आहे, समोर लढा ना. अशी लढत द्या तर आम्हाला आवडेल. आणि मी सांगितलं ना, यावेळेस महाविकास आघाडी लढेल पण आणि जिंकेल. कोणार्क, अपना शहर, अपनी बात.